आणि उद्या ही पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे की तुम्ही उद्या या, इथं पाहणी करा, नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्याला गाळ कचरा बेंदार जे काही असेल ते आम्ही घेऊन मग तिथं येऊ। सागर कॉलोनी की महिलाएं उतरी सड़क पर, मनपा के खिलाफ जताया आक्रोश। 10 जुलाई को होगा आंदोलन का ऐलान। परभणी शहर के सागर कॉलोनी स्थित सरगम पार्टी परिसर में महिलाओं ने नगरपालिका मनपा के विरोध में आक्रोश व्यक्त करते हुए चेतावनी दी है कि यदि आगामी 10 जुलाई तक कॉलोनी की सड़कों और नालियों की मरम्मत नहीं की गई तो वार्ड क्रमांक 3 के नागरिकों की ओर से मनपा कार्यालय के समोर जोरदार आंदोलन छेड़ा जाएगा। स्थानीय रहवासियों का कहना है कि सागर कॉलोनी की सड़कों की हालत पिछले कई वर्षों से अत्यंत खराब है। हालांकि इस क्षेत्र से संबंधित नगर सेवकों धम्मदीप भाव ने बार बार निवेदन देकर संबंधित विभाग का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया, लेकिन नगरपालिका द्वारा इस ओर कोई ठोस कदम नहीं उठाया गया। इस संदर्भ में धम्मदीप भाव रोडे ने कहा कि यह इलाका मनपा की सीमा में आता है, फिर भी स्वच्छता, नालियों और सड़कों की ओर ध्यान नहीं दिया जा रहा। ये प्रशासन की लापरवाही और अनदेखी को दर्शाता है। स्थानीय लोगों का आरोप है कि 2-3 साल पहले इसी सड़क का उद्घाटन बड़े धूमधाम से किया गया था, लेकिन उद्घाटन के बाद किसी भी प्रकार का कार्य नहीं हुआ। नागरिकों के बीच चर्चा ये भी है कि इस सड़क के लिए आया हुआ फंड आखिर गया कहां। नाराज नागरिकों ने चेतावनी देते हुए कहा कि यदि 10 जुलाई तक समस्या का समाधान नहीं किया गया तो मनपा के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। धम्मदीप भाव रोडे की पूरी प्रतिक्रिया देखें सिर्फ लाइव महाराष्ट्र न्यूज पर। तुम्हाला एक सांगतो की ऑलरेडी मी ग्रुपला अटॅच आहे नागरिकांच्या, त्यांना देखील मी इथली जवळपास 1 महिन्या अगोदर आपण जी मागणी केली होती कमिशनरांना की त्याच्यामध्ये याचा रस्त्याचा देखील या नगराचा उल्लेख आहे की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर मुरुम मलबा टाकला नाही तर लोकांच्या घरात पाणी जाईल। या रस्त्यावरील जे काही पोल आहे त्याच्यावरती लाईट बंद आहेत ते आपण लवकरात लवकर चालू करावेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपण वारंवार सांगून सुद्धा त्यांनी काही अजून ॲक्शन घेतलेली नाही। तर त्याच्या संदर्भात मी काल देखील पाऊस येण्यापूर्वी आयुक्तांना या संदर्भात चर्चा केली होती। व्हॉट्सअपवर माझं त्याचं प्रूफ देखील आहे। ते मला म्हणले की बाबा ठीक आहे आम्ही आल्यानंतर करूत। मी म्हणलं आल्यानंतर आपण जर एवढी वाट पाहत बसलो तर उद्या पावसाचं पाणी लोकांच्या घरात जाईल। आता हा झाला मुद्दा। आपण मागचं काही बोलण्याऐवजी पुढचा विषय असा होता की आपण त्यांना आयुक्तांना या ठिकाणी उद्या ही पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे की तुम्ही उद्या या, इथं पाहणी करा, नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्याला गाळ कचरा बेंदार जे काही असेल ते आम्ही घेऊन मग तिथं येऊ। तर ते बोलले की ठीक आहे तुम्ही यायची गरज नाही, आम्ही या ठिकाणी येऊ। इतक्या दिवसानंतर मी त्यांना आता देखील विचारलं, नागरिकांच्या समोर मी त्यांना पुन्हा कॉल केला होता की तुम्हाला 1 महिना झाला होता फोन करून, 1 महिन्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं की ह्या वार्डामध्ये अशी परिस्थिती आहे, तिथं मलबा वगैरे टाकायला पाहिजे, मुरुम टाकायला पाहिजे, लाईट जे बंद आहेत ते चालू करायला पाहिजेत। आपण अजून काहीच केलेलं नाही आणि यामुळे तीव्र नाराजी ही नागरिकांमध्ये असणं सहज शक्य आहे। कारण मनपा फंडामधून तरी तुम्ही कमीत कमी या ठिकाणी रस्ते नाल्या टाकू शकता, तुम्ही मनपा फंडातून काही टाकलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की DPDCमध्ये मी स्वतः ह्या रस्त्याचं एका क्रमांकावर नाव दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी मला असा कॉल आलेला आहे की आयुक्त साहेबांसोबत माझं ह्या संदर्भात चर्चा झालं। आयुक्त साहेब मला बोलले की नाही इथं अंडरग्राऊंडचा ड्रेनेज येणार आहे, त्या ठिकाणी आपण रस्त्याऐवजी नाल्या टाका। ह्यापेक्षा तुम्ही जर आता इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज येणार कधी, इथं नाल्या होणार कधी, मग कमीत कमी आम्हाला WBM रस्ता करण्यासाठी तरी परवानगी द्यावी ही विनंती। जर मला सुद्धा आत्ताच माहिती मिळाली, नागरिकांनी सांगितलं की इथं काही कालावधी, मला वाटतं किती वेळ झाला उद्घाटन होऊन ते कळालं की काही वर्षा अगोदर 4-5-6 वर्षा अगोदर या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधीमार्फत या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं, मात्र त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। मला त्याच्याविषयी काही कल्पना नव्हती, मला आत्ताच नागरिकांनी सांगितलं। त्याचं काय झालं ते आता ते त्यांनाच माहीत, पण मी माझ्या पद्धतीने शब्द देतो। अच्छा, या ठिकाणी मार्किंग वगैरे झालेली असताना देखील रस्ता का झाला नाही असं इथल्या नागरिकांचा आरोप आहे आणि त्यांचा आरोप योग्य आहे। जर या ठिकाणी इंजिनियर येतात, मार्कआउट होतं, सगळं होतं, उद्घाटन म्हणजे होतं आणि त्यानंतर रस्ता होत नाही, याचा अर्थ कुठेतरी शंकेला डाऊट आहे किंवा कुठं नेमकं काय झालं, कशामुळे इथला रस्ता झाला नाही। आणि मला त्याच्यावर बोलण्याऐवजी मला माझं स्वतःचं एवढं बोलायला आवडेल की मी स्वतः ह्या रस्त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आज न उद्या येथील रस्ते नाल्या माझ्या हातानेच होतील याचा मला विश्वास आहे आणि ते 100% मी करणार नाही। मग ते जर बघा, मी एक जनसेवक आहे, मी जर आपल्याला काही गोष्टींची शाश्वती दिली की मी हे करणार आणि जर मी हे केलं नाही तर भविष्यात मला निवडून आणायचं का नाही हे तुमच्या आपल्या बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे। त्या बोटाचा तुम्ही वापर करा। वापर करताना इथे एकदा विचारा की खरंच या वार्डामध्ये कोणी काम केलंय, काम केलेलं नाही आहे आणि त्या दृष्टीचा विचार करून आपण येणाऱ्या मतदानामध्ये मतदान केलं पाहिजे। आता 100% ऑलरेडी लक्ष आहेच, कारण हे तर आपण लक्ष दिल्याच्या नंतरचा आजचा मुद्दा आहे। मी ऑलरेडी माझ्याकडे प्रूफ आहे की ह्या रस्त्यासाठी मी 10-15 दिवसा अगोदर DPDCला ऑलरेडी याचं नाव दिलेलं आहे। त्याच्यामुळं हा मुद्दा मी ऑलरेडी उचललेलाच आहे, त्याच्यात काही विश्वास हे नाही आहे।
फक्त मुद्दा असा आला की अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याला मान्यता मिळत नाही आहे. तर उद्या आयुक्त ठिकाणी WBM रस्ता हा झालाच पाहिजे. किंवा म्हणजे 100% मी ग्रुपला अटॅच आहे. मी सुद्धा त्या ग्रुपला सांगितलं होतं, कालच माझं बोलणं झालं ग्रुपवरती, की आपण सर्वजण नागरिक मिळून ठरवा ह्या ठिकाणी आपण आंदोलन काढू, केव्हा काढायचं कसं काढायचं आपण ठरवा, मी आपल्यासोबत आहे असं माझं कालच बोलणं झालं. आणि भविष्यात देखील जेव्हा ते असतील त्यांच्यासमोर मी इथं असेल. 100% आपण कोणताही मोर्चा निदर्शन आंदोलन असेल त्याच्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी आहे.